आजचा दिवस आमच्या व्हिएतनाम प्रवासातील सर्वात अनपेक्षित दिवसांपैकी एक ठरणार होता. सकाळची सुरुवात झाली एका भन्नाट नाश्त्याने. त्यानंतर आम्ही पोहोचलो होयानमधील आमच्या सुंदर हॉटेलमध्ये. पण पुढे जे घडलं त्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त एक अचानक घेतलेला निर्णय, गुगल मॅप्सवर दिसलेला एक अनोळखी बीच आणि आम्ही पोहोचलो एका अशा ठिकाणी जिथे आसपास कोणीच नव्हतं. संपूर्ण बीचवरती शांतता, समोर अथांग समुद्र आणि अचानक काळे ढग जमा झाले. काही मिनिटातच सुरू झाला मुसळधार पाऊस आणि आम्ही अक्षरशः बीचवरती अडकलो. पण कधी कधी प्रवासातील सर्वात सुंदर आठवणी ह्या अशाच अनपेक्षित क्षणात तयार होतात. पावसात समुद्रकिनारी बसून गरमागरम खाण्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो व्हिएतनामच्या ग्रामीण भागातील एका अतिशय वेगळ्या ठिकाणी, जिथे आम्हाला अनुभवायला मिळालं खरंखुरं गावाकडचं जीवन आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची शेती. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत होयानमधील भन्नाट नाश्ता, हॉटेल रूम टूर, एक निर्जन हिडन बीच, मुसळधार पावसात अडकल्याचा अनुभव, बीच साइड कॅफेतील भन्नाट खाणं आणि व्हिएतनामच्या ग्रामीण जीवनाची अनोखी सफर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा दिवस आम्हालाही आयुष्यभर लक्षात राहणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि थोडं हळू बोलतोय कारण इकडे जोर जोरात बोलायची पद्धत नाही, तर मे बी माझा आवाज थोडा कमी येत असेल. ब्रेकफास्ट करायला आलो आहे खाली. हा असा काहीच आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. मी ऑमलेट ऑर्डर केलेला आहे, ही हॉट कॉफी, श्राव्याने ऑर्डर केला आहे ज्यूस आणि बनाना पॅनकेक. डिलिशियस वाटतो आहे. श्राव्याने एक घास खाल्लेला दिसतो त्याच्यातला. नाही का? अच्छा, चैतालीने टेस्ट केलेला दिसतो आहे आणि चैतालीने घेतलं आहे एक बानी आणि इथे फ्रूट्स पण आहेत. होयानमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता. प्रवास कितीही सुंदर असला तरी दिवसाची सुरुवात चांगल्या खाण्याने झाली की वेगळीच मजा येते. व्हिएतनाममध्ये एक गोष्ट मला खूप आवडली, ते म्हणजे इथलं खाणं साधं, ताजं आणि अतिशय चविष्ट असतं. सकाळचं आल्हाददायक वातावरण, समोर गरमागरम नाश्ता आणि आजचा दिवस काय घेऊन येणार याची उत्सुकता. दिवसाची सुरुवात यापेक्षा चांगली काय असू शकते. तर राम राम मंडळी, व्हिएतनाम सिरीजच्या परत एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. आता मी आहे होयान व्हिएतनाम मध्ये आणि कालच मी इथे पोहोचलो होतो, पण काल मी व्हिडिओ नाही बनवला. कालचा पूर्ण दिवस मी फॅमिली सोबत स्पेंड केला आणि आज आणि उद्या आपण इथे एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहे होयानला. हा असा काही माझा रूम आहे, बघू शकता तुम्ही. ते टीव्ही आहे, माझं लगेज, ते लॅपटॉप वगैरे ठेवला आहे. त्याच्यानंतर असा एक छोटासा रूम आहे, छान आहे, म्हणजे होमस्टे ऍक्च्युली. हा एसी आहे, ही एक सुंदरशी पेंटिंग लावलेली आहे. त्याच्यानंतर हे दोन बेड आहेत, हा एक मोठा, हा एक छोटा. इथे एक फ्रीज आहे, हे एक कपाट आहे. त्याच्यानंतर इकडे आहे वॉशरूम आणि बाथ एरिया आणि हे आहे बेसिन. छोटीशी रूम आहे, मस्त होमस्टे आहे आणि छोटीशी रूम आहे, क्लीन अँड नीट आहे, भारी वाटतंय, मोकळं आहे एकदम. हे बघू शकता तुम्ही, असा काही रूम आहे. आणि मेन म्हणजे ना, मोठीशी बाल्कनी दिलेली आहे यार. हे बघा, मोठीशी बाल्कनी आहे. ही अशी एक मोठीशी बाल्कनी आहे. इथून तुम्हाला होयांच्या गल्ल्या दिसतील. आता आपण ओल्ड क्वार्टरमध्ये आहोत. इथून जेवढे पण अट्रॅक्शन्स आहेत ना, हे सगळे नियर बाय आहेत, म्हणजे सगळे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हे बघू शकता, खालून रोड चालला आहे आणि श्राव्या इथे फोटो काढतीये. श्राव्या, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. आज कुठे जायचंय? आज बीचवर. आज परत बीचवर जायचंय? हो. ओके. ब्रेकफास्ट कसा होता? ब्रेकफास्ट एकदम मस्त होता. तो बनाना पॅनकेक, ओ माय गॉड. बनाना पॅनकेक भारी होता. हो, खूप मस्त होता. नाईस. आता एक काम करू, आजचा आणि उद्याचा असे 2 दिवस आपण होयानला एक्सप्लोअर करणार आहे. तर फटाफट इथून आता निघू, बघूया आपल्याला बाहेर काय काय एक्सप्लोअर करायला मिळतं ते, आणि तुम्हाला दाखवतो होयानची एन्शियंट वाईब काय येते, है ना. चला चलूया. मित्रांनो, फायनली ग्रॅब केलेली आहे आपण आणि आता निघालो इकडे बीचकडे. होयानला पण एक मोठासा समुद्रकिनारा लाभलेला आहे, म्हणजे पूर्ण व्हिएतनाम कंट्रीचं लोकेशन तुम्ही जर कधी बघितलं ना, पूर्ण एक साईडने पूर्ण समुद्र तुम्हाला दिसेल. तर आपण चाललोय आता होयानच्या बीचवरती आणि बघू तिथे गेल्यावरती कशी वाईब मिळते आपल्याला. थोडे थोडे रस्ते आहे तिकडे. आता सकाळची वेळ, जास्त ट्रॅफिक नाही आहे. काल रात्री यार पाऊस पडून गेला इथे आणि आजचं पण वातावरण थोडंसं ढगाळ आहे. सेंट्रल व्हिएतनाममध्ये जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करता ना, तर सेंट्रल व्हिएतनामचं जे वातावरण आहे ना, ते बऱ्यापैकी अनप्रेडिक्टेबल असतं. कारण की इथे कधी पण पाऊस पडतो, मध्येच कधी पण ऊन पडतं आणि हे असं वातावरण असतं. आता बघा, 2 मिनिटापूर्वी थोडा पाऊस येत होता, आता परत थांबलेला आहे. होपफुली थोडंसं ऊन पडलं पाहिजे, तर माहोल थोडा भारी होईल. मित्रांनो,
रस्त्यापासून आतमध्ये आलेलो आहे, बीचच्या साईडला चाललेलो आहे. सिंगल रस्ता आहे, बघू शकता तुम्ही, एकच गाडी जाते एका वेळेस. हे बघा, पूर्ण सिंगल रस्ता आहे. आता मंडळी, इथून पुढे जे घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं. आमच्या प्लॅनमध्ये हा बीच नव्हताच. फक्त गुगल मॅप्सवर एक जागा दिसली आणि म्हटलं चला जाऊन बघूया. कधी कधी प्रवासातील सर्वात सुंदर क्षण हे प्लॅन केलेले नसतात आणि आज त्याचा अनुभव आम्हाला येणार होता. मित्रांनो, इथे बीचवरती आलेलो आहे. खूप जास्त हवा इकडे, माहीत नाही तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही, पण खूप जास्त हवा आहे आणि मोठ्या मोठ्या लाटा दिसत आहे यार. इकडे खूप जास्त हवा आहे या साईडला आणि मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. एकदम आउट साईडच्या बीचवरती आलेलो आहे, म्हणजे इकडे कोणीच नाही आहे, फक्त आम्ही तिघच जण आहे. आणि बघा, थोडासा कचरा आलेला आहे इथे. हे सगळं समुद्रामधला थोडासा कचरा तुम्हाला दिसत असेल. पहिली गोष्ट म्हणजे हा बीच खूपच निर्जन होता. दुसरी गोष्ट म्हणजे बीच थोडासा अस्वच्छ वाटला, पण त्या बदल्यात आम्हाला मिळालं पूर्ण शांत वातावरण. आजूबाजूला कोणीच नव्हतं, गर्दी नाही, गोंधळ नाही, फक्त समुद्राचा आवाज आणि निसर्ग. हा एक छोटासा कॅफे इकडे आणि लाटा बघा किती मोठ्या मोठ्या येतात. आणि मग अचानक हवामानाने खेळी केली. काही क्षणापूर्वी सर्व काही शांत होतं आणि अचानक काळे ढग जमा झाले आणि सुरू झाला जोरदार पाऊस. आता परिस्थिती अशी होती की आम्ही बीचवर अडकलो होतो. निघायचं तरी कसं? तेवढ्यात आम्हाला समोर एक छोटंसं बीच साईड कॅफे दिसलं आणि आम्ही तिकडे धाव घेतली. मित्रांनो, इथे बीचवरती अडकलोय आता, कारण की खूप जोरात पाऊस येतोय. इथे छोटासा कॅफे बघू शकता तुम्ही, असा छोटासा कॅफे इथे. आणि बघा पाऊस बघा कसला खतरनाक येतोय. माहीत नाही आता पाऊस कधी थांबेल ते. बसलो जोपर्यंत. स्प्रिंग रोल ऑर्डर केलाय, हे बघा. राव्या कसं वाटतंय? हां, लाजवाब. आणि स्प्रिंग रोल कसा आहे? मस्त आहे भाई. आणि चैताली कसं वाटतंय? खूप छान वाटतंय बीचवर बसून स्प्रिंग रोल खातोय आणि इतकी छान जोरदार पाऊस येतोय. खरं सांगू, प्रवासातील असे क्षण कधी कधी नियोजनापेक्षाही सुंदर असतात. बाहेर कोसळणारा पाऊस, समोर समुद्र आणि हातात गरमागरम खाणं, त्या क्षणाची मजाच काही वेगळी होती. यार पाऊस थांबलाय आता, पण श्राव्याला भूक लागली थोडीशी, तर मग थोडं थांबलो इकडे. चिकन फ्राईड राईस ऑर्डर केलेला आहे. हे असा काही चिकन फ्राईड राईस आलेला आहे आपला. सकाळी तसा नाश्ता करून निघालो होतो, एवढी काही भूक नाही आहे, पण श्राव्याला भूक लागली होती, म्हटलं खाऊन घेऊ इथे आता आणि मग निघू इकडून. यार पाऊस असल्यामुळे ना जास्त काही एक्सप्लोअर करता येत नाही इकडे. यार पाऊस थांबला पाहिजे पटकन, तर थोडं प्रॉपर एक्सप्लोअर करता येईल मग. तर चला मित्रांनो, निघू इकडून. हे असं काहीचं कॅफे होतं, हे बघू शकता तुम्ही. हिडन कॅफे. तो पूर्ण असा हिडन बीच, असा काहीसा मोठासा बीच होता. आणि आता निघतोय पुढे हायवेकडे. हा एक मधला रोड आहे. हॅलो, व्हॉट इज युअर नेम? You speak English? My name is Phúc. Yufu? Yeah. Okay. Bye bye. Thank you so much. बाय. मेन रस्त्यापासून आहे ना खूप आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि असे इकडे ना लोकांचे मोठे मोठे बंगले आहेत यार. सगळे बीच हाऊसेस आहेत. हे बघा, विला फॅमिली हिडन बीच. आणि इकडे बघा किती मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे. वाव. त्यांच्या तर कसा वाटला बीच चैताली? खूप छान. राव्या कसा वाटला बीच? मस्त वाटलं. हिडन बीच होता ना? हो. अरे म्हणजे इथे कोणीच नव्हतं, म्हणजे फक्त आम्ही 3-4 जण होतो आणि अजून 1-2 जण होते फक्त बस. सुंदर होता बीच. आणि त्या आणि बीचला कसला पाऊस. हा, त्या बीचला बघून मला एकच आठवत होतं, समुद्राच्या लाटा खवळलेल्या आहेत. तो हे सगळ्यांनी बघितलं ती असेल. रील खूप व्हायरल झाली होती आपली मुंबई मधली, नाही का? तो एक रिपोर्टर असतो आणि तो म्हणतो असं, समुद्राच्या लाटा खवळलेल्या आहेत, असंच काहीतरी होतं ना. मला आठवत होतं कंटिन्यू, कारण समुद्र असा खवळलेला होता आणि खूप जोरदार पाऊस पण सुरू झाल्यानंतर. खूप जोरात पाऊस होता. आता पाऊस थांबलेला आहे. आता आलेलो आहे आपण मेन रोडवरती. ग्रॅब बुक केली, आता बघू काय होतं ते. इथे थांबलेलो आहे. हा असा पूर्ण हायवे आहे. श्रावा कशी डान्स करते? श्रावा डान्स करून दाखव का एक. श्राव्याला कुठे डान्स करायला लावती, कुठे डान्स करते डायरेक्ट. श्रावा डान्सला बरे.
आलेली आहे आपली गाडी. कम. सिंचा. पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही निघालो आणखी एका खास ठिकाणी आणि ते म्हणजे येथील व्हेजिटेबल फार्म, जिथे पारंपरिक व्हिएतनामी भाजीपाल्याची शेती केली जाते. आतापर्यंत आपण व्हिएतनामची शहरं पाहिली, पण आता पाहणार आहोत खेड्यातील जीवन. Working hard, making less. तर मित्रांनो, ग्रॅबने उतरवलं आहे आम्हाला एका ठिकाणी आणि इथे आलेलो एका व्हेजिटेबल विलेजला. तर इथे आलेलो आहे आम्ही लांग राऊ त्रा क्यू व्हेजिटेबल विलेजला. असा काही मॅप त्यांनी दिलेला आहे इथे आणि हा मॅप फॉलो करत जायचं आहे. बघू इथे काय काय बघायला मिळतं आपल्याला. एक फार्म टाईप त्यांनी बनवून ठेवलेलं आहे. इकडे शेती करतायत इकडचे लोक बऱ्यापैकी. आहे बघा, सगळीकडे असे त्यांनी वाफे बनवून ठेवलेले आहेत. परसबाग म्हणतो ना आपण, परसबाग म्हणतो ना त्याला. इथे पूर्ण शेती चालते आणि शेतीला त्यांनी टुरिझमचा टच दिलेला आहे. तर कसलं भारी वाटतंय बघा. म्हणजे तुम्ही बघा की शेतीला सुद्धा त्यांनी टुरिझममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर अजून काय पाहिजे यार. एक काहीसा वेगळा एक्सपिरियन्स घेऊ म्हटलं, आणि याच्या आधी मी कधी असा एक्सपिरियन्स घेतलेला नव्हता. थोडीशी इथली शेती बघायचा प्रयत्न करू म्हटलं, त्याच्यामुळे इकडे आलेलो आहे. तर असा काहीसा इथला सीन आहे बाई. Lemon mint rod. लेमन मिंट. Seed. Lemon rod là ginger, và sugar. Lemon barrel seed. नाईस थँक्यू. असं काहीसं ड्रिंक त्यांनी दिलेलं आहे. लेमन ग्रास आहे म्हणजे आपला गवती चहा, आणि सीड्स आहेत आपले. सब्जा म्हणतो ना आपण, सब्जाच आहे ना का तुझ्या इथली? सब्जा आहे आतमध्ये, आणि हनी आहे आय थिंक, शुगर आहे, आय डोंट नो, हनी वगैरे आहे काहीतरी, अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर असं काहीतरी एक लोकलचं ड्रिंक दिलेलं आहे त्यांनी. हे जे विलेज आहे हे इथल्या एका लोकल कम्युनिटीने बिल्ड केलेलं आहे पूर्ण, आणि गव्हर्नमेंट पण या विलेजला चांगलं सपोर्ट करतो. हे असे वाफे तयार केलेले आहेत त्यांनी. परसबागा म्हणतो आपण आपल्याकडे. तर हे असे छोटे छोटे वाफे तयार केलेले आहेत आणि ते सगळे भाज्या वगैरे पिकवतात. चैताली, कसं वाटतं शेत खूप बघून? छान वाटतंय आणि बाहेर देशातलं शेत बघून अजून जास्त छान वाटतंय. यार एक गोष्ट इथली भारी वाटली मला, की शेतीला यांनी ना टुरिस्ट अट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. की त्यांची जी शेती आहे ना, या शेतीला सुद्धा ते प्रमोट करतायत टुरिझमच्या हिशोबाने. तर ही गोष्ट मला भारी वाटली. आणि शेतीचे प्रकार पण बघा ना कसे वेगवेगळे आहेत, की म्हणजे असे छोटे छोटे वाफे केलेले आहेत आणि छोट्या छोट्या ठिकाणी, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला ते एकाच ठिकाणी इथे उगवत आहेत. मित्रांनो, हे ठिकाण खूपच वेगळं होतं. इथे विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली होती आणि काही भाज्या आपण भारतात पाहतो तर काही पूर्णपणे नवीन होत्या. पण मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे इथलं साधं आणि शांत ग्रामीण जीवन. ना मोठ्या इमारती, ना ट्रॅफिक, ना गडबड, फक्त शेती, मेहनत आणि निसर्ग. कधी कधी अशा ठिकाणी आलं की जाणवतं की जग कितीही आधुनिक झालं ना तरी माणूस शेवटी निसर्गाशीच जोडलेला राहतो. श्राव्या, कसं वाटतंय व्हिएतनामच्या शेतांमध्ये येऊन? मस्त वाटतंय आणि एकदम युनिक फील होतंय मला असं. युनिक फील होतंय तुला? बरं, तुला आता आपल्या इकडच्या खेड्यांमध्ये घेऊन जाईल मी. तिकडे तुला म्हशीवरती बसवेल. काही पण हो. नाही. हे बघा इकडे पपईचं झाड पिकलेली नाहीये पण अजून, व्हिएतनामची पपई. पाण्याचा वगैरे तर काही विषय नाही इथे, पाणी मोक्कार येते. एक गोष्ट मला आवडली काय माहिती का, की त्यांनी शेतीसारख्या विषयाला पण टुरिझमचा टच दिलेला आहे. हे भारी वाटतंय. इथे बाहेरच्या लोकांना दाखवायचा प्रयत्न करताय की आमच्या इकडची शेती पण येऊन बघा, की आम्ही कशा प्रकारची शेती करतो, कुठले कुठले पिकं आम्ही घेतो. तर हे त्यांनी एकाच ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे भारी वाटतंय यार. आपल्याकडे एवढी शेती आहे, इतक्या प्रकारचा भाजीपाला आपल्याकडे होतो, आणि शेतीच्या रिलेटेड आपल्याकडे एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ना, की आपण पण आहे ना आपल्याकडे टुरिझमच्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी जास्त काय लागणार आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण फक्त जर कधी करायचा प्रयत्न केला ना तर आपल्याकडे पण आहे ना ॲग्रिकल्चर टुरिझमची ना एक चांगली मोठीशी इंडस्ट्री उभी राहू शकते. त्यामुळे ही कन्सेप्ट मला आवडली. श्राव, बसणार आहे का तू? हां श्राव, बसणार आहे तू? बसणार आहे का? ट्राय करायचंय. ओके ठीक आहे. यार मोठा रेडा होता तो, रेड्यावरती बैस म्हटलं श्राव्याला, तर श्राव्या घाबरायला लागली. पण चांगला दष्टपुष्ट होता राव. माशा वगैरे खूप होत्या त्याच्यामुळे ती घाबरली. ती म्हणे की नको मला नाही बसायचं. हे श्राव्या काबर नाही बसली तू त्या रेड्यावरती? नाही, खूप माशा होत्या. खूप माशा होत्या. माशांवर थोडी बसायचं होतं तुला, रेड्यावर बसायचं होतं. गाडी येते, गाडी 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 गाडी. हेला रेडा म्हणतो ना? रेड्डा, रेड्डी, रेडाच म्हणतो ना आपल्याकडे. मोठा रेडा का हेला म्हणतात? रेड्डी म्हणतात. म्हशाला काय म्हणतात? म्हशा. मेल बफेलोला आपल्याकडे काय म्हणतात? रेडा म्हणतात ना? का काय
हेला हेला म्हणतात हेला यार, कमेंट करून सांगा यार, विसरलो मी नेमकं त्याला काय म्हणतात ते, पण मेल बफेलो होता. ते हर्ब्स अँड स्पायसेसचं कुकिंग स्कूल सुद्धा आहे, कुकिंग स्कूल पण आहे तिकडे. आणि ही बाई चैताली तिकडे फोटो घेण्यामध्ये मग्न आहे. ओ मॅडम चला, शेती करायची का इथेच? चला, असा काहीतरी सीन आहे यार, भारी वाटलं यार, पण मला मस्त वाटलं. चाललो यार आता एक्झिटकडे. वेगळा एक्सपिरियन्स होता काहीतरी. श्राव्या, कसं वाटलं तुला व्हेजिटेबल विलेज? मस्त वाटलं आणि असं युनिक एक्सपिरियन्स आला मला की शेती वेगवेगळ्या अशी प्रकारचे- केली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघितल्या ना. ते बघून मला खूप मस्त वाटलं, छान वाटलं. यार हे जास्वंदाचं फुल बघा, हे जास्वंदाचंच फुल आहे ना, पण कसलं मोठं आहे हे बघा. आणि कलर पण एकदम वेगळा आहे, भारी. लँग्रू त्रांकू व्हेजिटेबल विलेज आणि बेस्ट टुरिझम विलेज 2024 त्याला अवॉर्ड मिळालेला आहे, तर भारी आहे. मित्रांनो, फायनली ग्रॅब केली आता इथून व्हेजिटेबल फार्मपासून आणि निघालो आता आमच्या हॉटेलकडे. जसं मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्हिएतनामची ही जी माझी सिरीज आहे ना, ही शॉर्ट सिरीज राहणार आहे, कारण की मी फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करतो आहे आणि व्लॉग मी जास्त काढत नाही या सिरीजमध्ये. जास्तीत जास्त वेळ मी फॅमिलीसोबत स्पेंड करायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे व्लॉग्स कमी येत आहेत, पण जेवढं शक्य आहे तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि 5 मिनिटामध्ये पोहोचलो पण आहे आपण आपल्या टाउनमध्ये. तर मंडळी, आजचा दिवस खरोखरच अनपेक्षित घटनांनी भरलेला होता. सकाळचा स्वादिष्ट नाश्ता, सुंदर हॉटेल, निर्जन बीच, मुसळधार पाऊस, बीच साईड कॅफे आणि शेवटी ग्रामीण व्हिएतनामचा अनुभव. पुढच्या भागात आपण होयान शहरातील आणखी काही भन्नाट ठिकाणं पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा. आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम होयान व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. Told myself I'm free. Misery is a showy state of bad company.